हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. जुन्या काळामध्ये अशाच एकदम साध्या सोप्या पद्धतीने पायाचे सूप बनवायचे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा, आपण मटण पाय घेतले आहेत. ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्याला भरपूर प्रमाणात केस असतात, त्यामुळे ते 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याचे केस असतात ते काढून घ्यायचे. खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे. जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी तर खूप छान असं ताकदवर सूप आहे. जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी आपण स्वच्छ असे ते धुवून घेतले 4-5 पाण्याने. त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण तेल घातलं. तेल छान गरम झाल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा घालून घेतला. कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेतला आहे, जेणेकरून सूपला थोडासा दाटसरपणा येईल. पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. खूप छान आणि हेल्दी अशी रेसिपी आहे. हे बघा, आपला कांदा आहे तो छान असा परतून झाला आहे. म्हणजे आपल्याला छान असं दाटसर असं सूप तयार होईल. कांदा छान परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट टाकणार आहोत. सर्वप्रथम आपण हळद घालणार आहोत. हळदीने छान असा रंग येतो आणि हळद ही अँटीबायोटिकचं काम करते. त्यानंतर आले लसणाची पेस्ट घालून घेतली आहे. छान अशी ती आपण परतून घेणार आहोत. खूप सुंदर असं टेस्ट लागतं बघा सूप. मैत्रिणींनो, अवश्य अशा प्रकारे बनवून बघा आणि बनवल्यानंतर कसं झालं ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. खूप छान असं आपण परतून घेतलं आहे. आलं लसूण आणि हळद छान अशी आपली त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर आपण जे पाय आहेत ते त्यामध्ये घालून घेणार आहोत बघा. आणि छान असं आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि हलवून घेणार आहोत तेलामध्ये. म्हणजे त्याची जी पाय आहेत ते छान असे बनवले जातील. अगदी आपण झटपट बनवणार आहोत, कारण जुनी लोक चुलीवर शिजवायची, त्यामुळे त्याला वेळ लागायचा. असा खूप वेळ लागतो, म्हणून मी हे पाय आहेत हे कुकरमध्ये शिजवणार आहेत. झटपट होणार आहेत आणि आपले पाय छान असे मऊसूत शिजले जातील आणि त्याला चव पण एक नंबरच लागणार. त्यानंतर गरम पाणी घातलं आहे बघा. गरम पाणी घालून छान असं आपण हलवून घेणार आहोत आणि उकळी छान अशी येऊन देणार आहोत बघा. म्हणजे आपल्याला कमी पाण्यामध्ये ते कुकरला शिजवायचे आहेत. अशा प्रकारे बघा हलवून घ्यायचे आहे आणि उकळी येईपर्यंत आपण त्याला झाकण ठेवणार आहोत. म्हणजे आपले पाय आहेत ते कुकरमध्ये छान असे शिजले जातील. कारण गॅसवर आता गॅस असा वापरायचे दिवस राहिले नाहीत की गॅसवर शिजवायचं. त्याला 4 ते 5 तास लागतात. त्यानंतर बघू शकता आपले पाय आहेत छान असे उकळले गेले आहेत. नंतर आपण ते कुकरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि ते कुकरचं भांडं आहे ते आपण कुकरमध्ये ठेवून छान अशा त्याच्या शिट्ट्या करून घेणार आहोत. जसं तुमच्या कुकरमध्ये शिट्ट्या प्रमाणात शिजतं त्याप्रमाणे शिजवायच्या आहेत. मी कमीत कमी 10 ते 12 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. हे बघा, कुकरमध्ये छान असं शिजवून घेतलं. त्यानंतर आपण त्याच भांड्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. त्यानंतर पुन्हा आपण आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकली आहे बघा. छान अशी ती परतून घ्यायची आणि खूप छान फ्लेवर येतो आणि चव म्हणाल तर एक नंबरच लागते. जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. छान असं जे आलं लसणाची पेस्ट आहे, आलं लसूण आणि कोथिंबीर ती छान अशी आपण तेलामध्ये परतून घेतली आहे. पुन्हा आपण थोडीशी हळद घालणार आहोत रंग येण्यासाठी आणि छान ती पण कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे खूप हेल्दी सूप आहे. ज्यांना अशक्तपणा आला आहे त्यांच्यासाठी तर खूप छान रेसिपी आहे. अशा प्रकारे अवश्य मैत्रिणींना करून बघा. त्यानंतर आपण जे कुकरमधून पाय शिजवून घेतले होते ते आपण त्यामध्ये घालून घेतले आहे आणि आवश्यकतेप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत. जेवढं तुम्हाला घट्ट पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. कांदा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर जास्त पातळ हवं असेल तर तुम्ही कांदा नाही वापरला तरीही चालेल. कांद्याने थोडासा दाटसरपणा येतो.
मी आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून घेणार आहे आणि छान आणि पुन्हा त्याला अर्धा तास बारीक गॅसवर छान उकळी आणून घेणार आहे. म्हणजे छान ते मोरले जातील आणि त्याची चव आहे ती अप्रतिम लागेल. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून व्हिडिओच्या शेवटी तुमचे आभार मानण्यास खूप छान आनंददायी वाटेल. हे बघा, अशा प्रकारे आवश्यकतेप्रमाणे आपण गरम पाणी घालून घेतलं आहे बघा. त्यानंतर आपण छान अशी उकळी आणून घेतली आहे. मी त्याला अर्धा तास बारीक गॅसवर शिजवून घेतलं. पुन्हा आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करत आहोत बघा. खूप सुंदर असं टेस्टी लागतं मटण पायाचं सूप. ही रेसिपी जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी बनवली आहे. अवश्य अशा प्रकारे बनवून बघा आणि बनवल्यानंतर कसं झालं ते सांगायला अजिबात विसरायचं नाही. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हाईप करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि छानशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभारी आहे मैत्रिणींनो. स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय.